नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महावितरण भरती 2023 यामध्ये जे काही विद्युत सहाय्यकचे जे पदं होते म्हणजे ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COE या बेसवर जी काही भरती निघालेली होती 2023मध्ये, त्याचा फायनली रिझल्ट आलेला आहे 30 तारखेला. 30 जुलैला त्याचा रिझल्ट आलेला आहे. आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की या म्हणजे जे काही महावितरणने ॲक्च्युली नोटिफिकेशन दिलं होतं की जुलैच्या लास्ट वीकमध्ये हा रिझल्ट लागणार आहे. त्यानुसार 28 तारखेला किंवा त्या रेंजमध्ये 1-2 दिवसामध्ये रिझल्ट हा लागणारच होता. 31 तारखेच्या आधी हा रिझल्ट 100% लागणार होता. ही माहिती आधीच मिळालेली होती. 30 तारखेला रात्री हा रिझल्ट आलेला आहे. त्यानुसार काही विद्यार्थी खूप जास्त त्यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस झाला तो 30 तारीख म्हणजे, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, ते विद्यार्थी नाराजसुद्धा आहे. तर असा सुद्धा वर्ग आहेच, कारण की साधारण 40 ते 50 हजाराच्या घरामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज आलेले होते आणि 5300ची लिस्ट त्यांनी लावलेली आहे. वेटिंग लिस्ट त्यांनी डिक्लेअर केली नाही आहे. तर त्यामध्ये जे काही पॉईंट्स आहे महत्त्वाचे या रिझल्टबद्दल, याच्यामध्ये काय तफावत आहे किंवा काय प्रॉब्लेम झालेला आहे, ते बरेचसे आपण इथे बोलणार आहे. वेटिंग लिस्टबद्दल बोलणार आहे. आणि आता पुढे प्रतीक्षा यादी आहे, नंतर DV वगैरे आहे, त्याची सगळी माहिती आपण अशा व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि घाईघाईत व्हिडिओ बघू नका. व्यवस्थित शांततेत व्हिडिओ बघा. पूर्ण तुम्हाला माहिती इथे भेटणार आहे. तर मित्रांनो, महावितरणनी ॲक्च्युली कसं आहे की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट जी मेरिट लिस्ट आहे त्यावर आपण बोलू. मेरिट लिस्ट त्यांनी व्यवस्थित लावलेली आहे. फक्त इथे 2 गोष्टी आहे. पहिलं म्हणजे त्यांनी डिटेल मेरिट लिस्ट लावलेली नाही आहे त्याच्यामध्ये, आणि महावितरणकडनं दुसरी काही अपेक्षा पण नाही आपल्याला. पहिली गोष्ट ती. महापारेषणचं काम त्याबाबतीत थोडं ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत चांगलं आहे. आणि 2 गोष्टी म्हणजे मला ज्या गोष्टीची चीड आली आहे, चीड म्हणण्यापेक्षा कसं आहे की त्याच्यामध्ये जे काही मी बघतो आहे आता रिझल्टमध्ये, तर ॲप्रेंटिसचा कट ऑफ हा खूप हाय गेलेला आहे, ओपनपेक्षा हाय गेलेला आहे. आणि ती गोष्ट खूपच चुकीची आहे. लिटरली चुकीची आहे. खूप मोठ्या प्रमाणात चुकीची आहे. का? त्याचं मी कारण सांगेल तुम्हाला. आणि प्लस सेकंड एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की आपल्या ज्या महिला भगिनी वर्ग आहे किंवा महिला आहे, त्यांचा कट ऑफ हा अतिशय खाली आलेला आहे. वुमन रिझर्वेशन जे आपण महिला आरक्षण म्हणतो, समांतर आरक्षणामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये महिला आरक्षणाचा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेडपेक्षा खूप कमी आलेला आहे. आणि ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं ही चांगलीच गोष्ट आहे. हे जे काही आहे मित्रांनो, जे काही रिझल्ट त्यांनी दिलेला आहे तो पर्सेंटेजमध्ये, आपला पेपर हा 80चा होता, ठीक आहे. आणि ते पर्सेंटेज म्हणजे 100पैकी तुम्हाला किती हे पर्सेंटेज आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स काढू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर 100पैकी 40% जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर 832 म्हणजे तुम्हाला 32 मार्क आहे असं समजून घ्या. तसं रिझल्ट तुम्हाला जे इंडिव्हिज्युअली तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला समजेलच, कळेलच, ठीक आहे. त्यानुसार कट ऑफसुद्धा आहे. तर हा झाला मार्काचा विषय. आणि त्यामध्ये वेटिंग लिस्टबद्दल पुढे आपण बोलूच. अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे आहे वेटिंग लिस्टबद्दल, जे की आपण माहिती घेऊन तुम्हाला देतो आहे. असंच उगाचच काय हवेच सांगत नाही आहे. आणि ॲप्रेंटिसबद्दल मी बोलू इच्छितो मित्रांनो. विद्यार्थी मित्र ॲप्रेंटिस करतात. का करतात? कारण त्यांना असं वाटतं की आपण ॲप्रेंटिस केली तर आपल्याला काहीतरी कुठेतरी फायदा होईल. अनुभव असतो त्यांना, 1-1 वर्षाचा अनुभव असतो प्रत्येकाला. इलेक्ट्रिशियन, वायरमनला, कुठलंही ॲप्रेंटिस असो. आम्हाला कमेंट येतात की सर इथे ॲप्रेंटिसची जागा आहे का, इथे आम्ही करू का, करायचं का, असं का, तसं का, हे का, ते का. तर मित्रांनो, ॲप्रेंटिस ज्यांनी केलेलं आहे या भरतीमध्ये, स्पेशली विद्युत सहाय्यकच्या ज्यांनी ॲप्रेंटिस केलेलं आहे ते त्यांनी अलाउडसुद्धा, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती तिन्ही ॲप्रेंटिस इथे अलाउड केलेले होते. त्यांच्यावर टोटली इथे अन्याय झालेला आहे. अन्याय म्हटल्यापेक्षा त्यांचा तो नियमच होता की त्यांनी वेगळी लिस्ट ते लावणारच होते ॲप्रेंटिसची. परंतु जसं महापारेषणमध्ये झालेलं आहे, महापारेषणमध्ये त्यांनी काय केलं आहे की त्यांनी एक्स्ट्रा वेटेज दिलेलं आहे किंवा एक्स्ट्रा मार्क्स दिलेला आहे ॲप्रेंटिसला. महापारेषण ॲप्रेंटिस ज्यांनी केलेली आहे त्यांना एक्स्ट्रा मार्क देण्यात आलेला आहे, आणि ते जास्त फायद्याचं आहे ॲप्रेंटिससाठी. जे विद्यार्थी ज्यांनी ॲप्रेंटिस केलेलं आहे, बिचारांनी 1 वर्ष तिथे खर्ची घातलेला आहे, त्यांच्यासाठी ते चांगलं झालेलं आहे. इथे उलटं झालेलं आहे, टोटली अपोजिट झालेलं आहे. म्हणजे त्यांना सामान्य म्हणून तर घेण्यात आलेलंच नाही आहे, परंतु त्यांना ॲप्रेंटिस करण्याचं त्यांना एक म्हणतात आपण एक पनिशमेंट देण्यात आलेली आहे की तुम्ही ॲप्रेंटिस केलं का तुमचा कट ऑफ हा हाय जाईल. ॲक्च्युली त्या मुलांनासुद्धा माहिती नव्हतं, मुलींनासुद्धा माहिती नव्हतं की आपला कट ऑफ इतका हाय जाईल. परंतु ॲप्रेंटिस ज्यांनी केलं त्यांच्यावर आता म्हणजे बघा त्यांनी गुन्हा केला असं झालेलं आहे आता. फॉर एक्झाम्पल, मी कॅन्डिडेट आहे, मी ॲप्रेंटिस केलेलं आहे. माझा कट ऑफ म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे समजा 100पैकी 65 गुण आले किंवा 60 आले, तरी माझं सिलेक्शन झालेलं नाही आहे. आणि ज्यांनी ॲप्रेंटिस केलेलं नाही आहे त्याचं 50मध्ये 45मध्ये सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे, कारण त्यांचा कट ऑफ कमी आलेला आहे, ओपन असो OBC असो. म्हणजे ॲप्रेंटिस करणारा मूर्ख ठरला इथे आता. मला ही गोष्ट प्रकर्षाने तुमच्या तिथे जाणवली. त्यांनी ॲप्रेंटिससाठी मार्क्स वाढवायला पाहिजे. जसं त्यांनी आउटसोर्ससाठी मार्क्स वाढवले होते तसे यांनी ॲप्रेंटिससाठी सुद्धा मार्क वाढवायला पाहिजे होते, पण त्यांनी रिझर्वेशनच वेगळं टाकून दिलं. मग त्याच्यामध्ये त्यांची कॉम्पिटिशन हाय गेली, त्यांची ते कट ऑफ आहे तो हाय गेला.
ऑब्व्हियसली. तर मुलांना माहीत नव्हतं बिचारांना, मग त्यांनी अपेरेंटिस का टाकली असती? नसती टाकली ना, नो केलं असतं ना. नो केलं असतं तर त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं, साधी गोष्ट आहे. पण तो असं वाटलं की आशा राहते की आपले अपेरेंटिस आहे, आपल्याला अनुभव आलेला आहे 1 वर्षाचा, तर आपल्याला काहीतरी प्रिफरन्स मिळेल. पण तो महावितरण त्या बाबतीत पूर्णपणे फेल ठरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, JEE जे अप्रेंटिस करतात ना, त्यांना तर बिलकुल झिरो उपयोग आहे, त्याचा काहीच उपयोग नसतो त्याचा. ITIमध्ये उपयोग असतो, तर इथे असं झालं, उलटं झालं सगळं महापारेषणपेक्षा. ठीक आहे, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बाकी कट ऑफ हे ॲव्हरेजमध्ये बरोबरच आहे. बाकी जे ओपनचे कट ऑफ आहे, जनरलचे आहे, OBCचे आहे, सगळे नॉर्मल आहे. फक्त जे WR आहे ते फार खाली गेलं आहे आणि आपल्या ज्या महिला भगिनी आहे तो वर्ग जास्तीत जास्त लागलेला आहे, जास्तीत जास्त सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, आणि अप्रेंटिसवर थोडासा अन्याय झालेला असं मला वाटते, पण त्यामध्ये आता काहीच करता येणार नाही. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना मनापासून अभिनंदन, कारण की खूप जास्त प्रयत्न करून, खूप जास्त कष्ट करून, खूप जास्त खर्च करून तुम्ही ही पद मिळवलेलं आहे. खर्च करून म्हणजे कोर्सेसवर खर्च करून किंवा टेस्ट सिरीज असेल किंवा काय तुमचा जो खर्च झाला असेल तो कोर्स क्लासेससाठी वगैरे. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे मुलांनो, त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही, कारण पुढे वेटिंग लिस्टसुद्धा आहे. त्यावर मी आता डिटेलमध्ये बोलणार आहे. वेटिंग लिस्टसुद्धा आहे आणि तुमचं बाकीच्या रिक्रुटमेंट सुरूच असतात. कुठे ना कुठे काही ना काही वॅकन्सी निघतच राहते. 1-1.5 वर्षामध्ये आणखी निघणार आहे. महावितरणमध्ये सुद्धा निघणार आहे आणि बाकीसुद्धा निघणार आहे, म्हणजे उपकेंद्र सहाय्यक वगैरे आहे, बाकीसुद्धा आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपला म्हणजे वेटिंग लिस्ट, म्हणजे प्रतीक्षा यादी. प्रतीक्षा यादी किती मुलांची लागेल, मला त्याबद्दल भरपूर प्रश्न आहे. त्याआधी एक पॉईंट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, की बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांचे मला मेसेजेस आले की सर सिलेक्शन झालं, असं झालं, तसं झालं, तुमच्यामुळे झालं वगैरे. तर मला त्यांनी थँक्यू वगैरे म्हटलं, मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे सुद्धा म्हटलेलं आहे मॅसेज थ्रू वगैरे. परंतु जे मला ॲक्च्युली वारंवार मेसेज करायचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याने टेस्ट सिरीज घेतली असेल, एखाद्याने कधीतरी एखादा मेसेज केला असेल, तो बिचारा थँक्यू म्हणतो. आणि जे मला वारंवार मेसेज करायचे, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढे आहे. ठीक आहे, महाट्रान्सकोचं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये मुलांना अडचणी येतात, तेव्हा त्यांना आमची आठवण येते. तेव्हा त्यांना आठवण येते की बा सरांना विचारा, त्यांना माहिती असते. पण तू बऱ्याचशा आम्हाला थोडं बरं वाटते की चला कुठल्या तरी विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं चांगलं, म्हणजे ते आपण अशी आशा करत असतो. परंतु जे चांगले विद्यार्थी आहेत, जे चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बाकीच्यांचे ते आलेच, जे आपल्या माझ्याकडे काही नंबर्स येऊन आहे त्यांचेसुद्धा मला मेसेज आले. पण तू जे जवळचे विद्यार्थी असतात, ज्यांना आपण खूप कंटिन्युअसली गाईड करत असतो, त्यांचेसुद्धा मेसेज नाही आहे काही जणांचे बरं, किंवा सरांना काहीतरी म्हणावं की आपण सर सिलेक्शन झालं का काय. त्यांचे स्टेटस बघून मला कळालं की यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, असो, तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांचं, की प्रतीक्षा यादी लागणार का किंवा कधी लागणार, किती कॅन्डिडेट्सची लागणार वगैरे वगैरे, त्यामध्ये प्रतीक्षा यादी ही डेफिनेटली 100% लागणार आहे. ठीक आहे, ती लागणार आहे तुमची 50% कॅन्डिडेट्सची, हा नियमच आहे. फॉर एक्झाम्पल 5300 जागा होत्या, तर साधारण आपल्या अंदाजानुसार ढोबळमानाने 2600 कॅन्डिडेटची वेटिंग लिस्ट लागणार आहे. परंतु ती सध्या लागणार नाही आहे. महावितरणच्या कारभारानुसार ती वेटिंग लिस्ट तुम्हाला फॉर एक्झाम्पल जे आता 5300 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे ते जॉईनिंग करतील. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा, सगळ्यात महत्त्वाचा विषय हा, की महापारेषणमध्ये आणि महावितरणमध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत ते कॉमन आहेत, सिलेक्शन झालेले. त्याच्यामुळे महापारेषणमध्ये ते विद्यार्थी जास्त करून जॉईन करणार आहे. 100% सगळे तिकडे जॉईन करणार नाही, काही महावितरणचे सुद्धा इंटरेस्टेड विद्यार्थी आहे. कारण महावितरणचा फायदा वेगळा, महापारेषणचा फायदा वेगळा. खूप डिटेल जर सांगायचं झालं तर पुढच्या काही दिवसामध्ये आपण डिटेल ॲनालिसिस करू. महावितरण विद्युत सहाय्यक आणि महापारेषण विद्युत सहाय्यक याचं डिटेल ॲनालिसिस करू. पुढच्या 2-3 दिवसामध्ये मी प्रयत्न करतो तो व्हिडिओ आणायचा, कारण की जेवढी माहिती आपल्याला इथे आहे तेवढी कोणाला तिथे नसणार, कारण की माझा भरपूर वर्षाचा अनुभव आहे. दोन्ही डिपार्टमेंटचा जी माहिती आहे ती आपल्याकडे आहे, कारण आपले कॅन्डिडेट्स सगळ्या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तो मी व्हिडिओ तुम्हाला देणारच आहे, कारण की हे डिसिजन अतिशय महत्त्वाचं राहते. आज आपल्याला लक्षात येत नाही, परंतु पुढच्या 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षानंतर आपल्याला समजते की बा कुठलं डिपार्टमेंट कसं आहे, आणि मग आपल्याला आयुष्यभर पस्तावा करावा लागतो. ठीक आहे, त्याच्यामुळे महापारेषणमध्ये विद्यार्थी मित्र जास्त जॉईन करणार आहे, आणि महावितरणच्या जे काही 5300 आहे त्यातल्या कमीत कमी मिनिमम सांगतो मी तुम्हाला, मिनिमम 2000 पोस्ट ह्या वॅकंट राहणार आहे. 5300पैकी मिनिमम 2000 पोस्ट वॅकंट राहणार आहे. आणि त्यामध्ये नंतर प्रतीक्षा यादी ते जाहीर करते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोण रिजेक्ट झालं, कोण ॲब्सेंट आहे, कोणाचं फायनल लिस्टमध्ये नाव नाही आलं, ते बघितल्यानंतर महावितरण म्हणजे त्या गोष्टीला पुढचे 1 ते 1.5 महिन्यासुद्धा जाऊ शकतो. त्यानंतर वेटिंग लिस्ट लागणार आहे. वेटिंग लिस्ट ही कमीत कमी 2500 कॅन्डिडेटची लागणार आहे, आणि त्यामध्ये ज्यांचं इकडे रिजेक्शन झालं किंवा काय झालं किंवा किती वॅकन्सी आहे, फॉर एक्झाम्पल 2000 जर वॅकन्सी असेल तर 2000च ते मुलं घेतील, बाकीचे 200-400-500 मुलांना थांबावं लागेल. आता त्यांना ते कधी घेतील हे आपण सांगू शकत नाही. 100% वेटिंग लिस्ट हे क्लिअर करत नाही. ठीक आहे, आणि त्यामध्ये जर 1000 वॅकन्सी अजून राहिल्या, फॉर एक्झाम्पल 5300पैकी वेटिंगसुद्धा घेतलं, आणि जर 500-1000 राहिल्या तर ते पुढच्या वॅकन्सीमध्ये ते घेतात, त्यांना ते पुढे चान्स देत नाही वेटिंगमध्ये. ठीक आहे, वेटिंग लिस्ट ही एकच लागत असते. ठीक आहे,
त्यामुळे तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला जर 100पैकी हे 100पैकी आहे, जे काही तुमचे पर्सेंटेज तुम्ही मार्कशीट याच्यावर बघताय मेरिट लिस्टमध्ये, ते 100पैकी आहे, ते 80पैकी नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 100पैकी जर तिथे 40 मार्क्स असतील, ठीक आहे, आणि तो जो कट ऑफ असेल तो 42ला, आय थिंक OBC वुमन रिझर्वेशनचा कट ऑफ हा 42च्या जवळपास आहे. जर तुम्हाला 40 असतील, एका मुलीचा मला असं सुद्धा मेसेज आला, तर ज्यांना 40 आहे, 42वर कट ऑफ आहे आणि ज्यांना 40 आहे त्यांचे डेफिनेटली चान्सेस आहे की वेटिंगमध्ये तुमचं नाव येणार आहे. ठीक आहे, कमीत कमी तुमचे फॉर एक्झाम्पल तुमचं बघा, आपण एक एक्झाम्पल देतो आहे, जर 45 कट ऑफ असेल तर तुमचं 40पर्यंत तुम्हाला पर्सेंटेज असतील. पर्सेंटेज बरं, मार्क हे वेगळे असतात, त्याचं कॅल्क्युलेशन करा. मार्क म्हणजे 832 म्हणजे 32 मार्क तुमचे असेल आणि 38वर तुमचा कट ऑफ असेल तर 32वालासुद्धा वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे, आणि त्याचं जॉईनिंगसुद्धा होणार आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. हा तुम्हाला एकदम बा आता 38चा कट ऑफ आहे, तुम्ही एकदम 25वरच आहे, तर तुमचं सिलेक्शन होणार नाही वेटिंग लिस्टमध्ये, लिहून घ्या, कन्फर्म आहे. ठीक आहे, 2-4-5 मार्काचा फरक असेल, तुम्ही कट ऑफपेक्षा 2-4% कमी असेल तुमचे, तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे वेटिंगमध्ये. आणि वेटिंग डेफिनेटली लागणार आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. वेटिंग लागणार आहे. 2000 मुलं जवळपास तिथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. बाकी पुढचे 4-500 आहे त्यांच्याबद्दल कन्फर्मेशन सध्या देऊ शकत नाही. ठीक आहे, आणि वेटिंग लिस्ट यायला भरपूर वेळ आहे, कमीत कमी 1.5 महिना पकडा त्याच्यानंतर. आणि यानंतर आता पुढच्या 15 दिवसामध्ये म्हणजे साधारण 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, डेट लक्षात ठेवा, 15 ते 20 तारखेच्या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे काही डेट्स आहेत ते येऊन जातील. एकदम आताच नाही येणार, पण पुढच्या एक 8-15 दिवसात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या डेट्स येतील. त्यानुसार साधारण या महिन्याच्या शेवटी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, कारण कॅन्डिडेट्स खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना झोनमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल. झोनमध्ये म्हटल्यापेक्षा जिल्ह्यावाईज करावं लागेल, त्याच्यामुळे तुम्हाला ते देतील. ठीक आहे, आणि पोस्टिंग हे कुठल्या झोनमध्ये होईल हे सध्या तुम्हाला कळणार नाही, किंवा कुठल्या डिव्हिजनमध्ये होईल हे सध्या कळणार नाही. फॉर एक्झाम्पल महापारेषणसारखंच तुम्हाला झोन डिक्लेअर व्हायला भरपूर वेळ लागेल. या सगळ्या प्रोसेसला तुमच्या जॉईनिंगला 1.5 महिना कमीत कमी लागेल. म्हणूनच म्हटलं आहे मी की वेटिंग लिस्ट ही 1.5 महिन्यानंतर लागेल. ठीक आहे, हा आपला अंदाज आहे, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे एकदा तुमचा DV झाला, फॉर एक्झाम्पल असं समजा की या महिन्याच्या तुमच्या 20-25पर्यंत तुमचा जर DV झाला, तर त्यानंतर 15 दिवसामध्ये एखादी फायनल लिस्ट लागेल, आणि ती लागतेच. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते ॲक्च्युअल झोन जे डिक्लेअर केलं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲड्रेस टाकला असेल नागपूरचा आणि तुम्हाला पाहिजे असेल नागपूर, तर नागपूर मिळेलच असं काही नाही आहे. ते शक्यतो तुम्हाला नागपूर देतील, परंतु नसेल जागा तर तुम्हाला ते सरळ उचलतात आणि तिकडे रत्नागिरी, तिकडे तुमचं मुंबई, कल्याण, पुणे इथे कुठेतरी टाकून देतात, कारण तिथे मॅनपॉवर खूप जास्त लागतो सिटी एरियामध्ये किंवा अर्बन मोठ्या एरियामध्ये, तिथे ते तुम्हाला सरळ टाकून देतात. हां, तुम्ही जर टॉपमध्ये असाल तर शक्यता आहे, कारण महापारेषणमध्ये असंच काहीतरी घडलेलं आहे की वॅकन्सी अजूनसुद्धा त्यांनी दिलेली नाही आहे, प्रॉपर झोन त्यांनी दिलेली नाही आहे. ठीक आहे, तर तुमच्या वॅकन्सी असेल तुमच्या नागपूरमध्ये किंवा अमरावतीमध्ये, जिथे तुम्हाला पाहिजे असेल तिथे तुम्हाला ते देऊ शकतात. आणि असं काही नाही आहे, 2-3 वर्ष काम केल्यानंतर तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकता. महावितरणमध्ये ट्रान्सफरच्या बाबतीत खूपच चांगलं काम आहे, कारण की जाळंच इतकं मोठं आहे महावितरणचं की तुम्हाला जिथे लागेल तिथे ट्रान्सफर मिळू शकते. ठीक आहे, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्याबद्दल बोलतो आहे. आणि 3 वर्ष तुमचं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे, जे काही तुमची स्केल आहे 18-20 हजार ते तुम्हाला मिळेल. आणि 3 वर्षानंतर तुमचं जे काही त्यावेळेसचं स्केल आहे, फॉर एक्झाम्पल आता 50 असेल तर तेव्हा 60 होऊन जाते किंवा 65 होऊन जाते. ठीक आहे, ते स्केल तुम्हाला 3 वर्षानंतर मिळेल. तुमचं कन्फर्मेशन त्याच डेटला होतं ज्या दिवशी तुम्ही जॉईन केलं. 3 वर्षानंतर त्याच डेटला तुमचं कन्फर्मेशन होतं, टेक्निशियन होता, आणि त्यानंतर तुमचे बाकीचे प्रमोशन तिथे पकडले जातात. ठीक आहे, जे काही अलाउन्सेस आहेत ते तुम्हाला मिळतात. ठीक आहे, बाकी यामध्ये पारेषण जॉईन करायचं की वितरण जॉईन करायचं जर तुम्ही अजूनही कन्फ्युजन असाल तर मी तुम्हाला एक व्हिडिओ देईलच. त्यामध्ये तुम्हाला पारेषणचे काही पॉझिटिव्ह पॉईंट, काही निगेटिव्ह पॉईंट आणि वितरणचे काही पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट मी सगळे सांगणार आहे. जर तुम्हाला तुमच्या पॅरेंट झोनमध्ये तुमच्या घराजवळ तुम्हाला पोस्टिंग पाहिजे असेल तर वितरण बेस्ट आहे. आणि बाकी काही ॲडिशनल तुम्हाला पाहिजे असेल किंवा ॲडिशनल काही तुमचे हेतू असेल तर त्यासाठी वितरण चांगलं आहे. परंतु जर तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल, मस्त रिलॅक्स होऊन सबस्टेशनमध्ये बसा आणि आपलं 2-4 तास काम करा, 2-4 तास टाईमपास करा, किंवा आपलं टाईमपास म्हटल्यापेक्षा 2-4 तास तुमचा जसा वेळ आरामात तिथे जातो, असं तुम्हाला ड्युटी पाहिजे असेल शांततेची आणि माइंड रिलॅक्स, आणि तुम्ही दुसरासुद्धा अभ्यास करू शकता, बरंच काही करू शकता. 8 तासामध्ये 4-5 तास ड्युटी, 2-3 तास तुम्ही फ्री, तर पारेषण बेस्ट आहे. पारेषण म्हणजे जस्ट लाईक ऑपरेटरसारखंच हे आहे, त्याचं पोस्ट आहे. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं ना मित्रांनो, त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही. पुढच्या काही ड्युरेशनमध्ये 1-2 वर्षामध्ये ह्या वॅकन्सी येतच राहतात. जे विद्यार्थी ITIला फायनल इयरला असतील, आता रिसेंटली पासआउट झालेले असतील, ज्यांचं सिलेक्शन थोडा मार्कांनी राहिलं असेल, त्यांना पुढे परत संधी आहे. आता MIDCची एक्झामसुद्धा आहे आणि पुढेसुद्धा वॅकन्सी एखाद वर्षात येतच राहतात, त्यामुळे निराश व्हायचं कारण नाही. तर मित्रांनो, पुन्हा एकदा ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं अभिनंदन, मनापासून अभिनंदन, त्यांचं अभिनंदन, त्यांच्या आईवडिलांचं अभिनंदन, जे काही परिश्रम केलेत त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही, पुढे वॅकन्सी येतच राहतात. तर आशा करतो की बऱ्यापैकी पॉईंट मी क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ, सेपरेट व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करेन.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर अजूनही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जे अपडेट्स पुढे वॅकन्सी जे येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.